श्री स्वामी समर्थ. तर चला फक्त 5 मिनिटामध्ये उपवासाचा क्रिस्पी पेपर डोसा कसा करायचा ते आज आपण बघूयात. तर बघा, बराच वेळेस डोसा क्रिस्पी आणि पेपर डोस्याप्रमाणे होत नाही, तर तो चिकट होतो किंवा जाड होतो किंवा मध्ये तुटतो. त्याचंसुद्धा कारण आपण बघूयात. तर इथे मी फक्त अर्धी वाटी भगर आणि 3 चमचे साबुदाणा 7 तास भिजवून घेतलेला आहे. 7-8 तास किंवा रात्रभर चांगलं याला भिजवून घ्यायचं. आणि आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. तर आता मी याला फक्त आंबट टेस्ट येण्यासाठी 1 चमचा दही टाकलेला आहे. चवीनुसार मीठ. दही टाकलं नाही तरी चालेल. आणि बघा, चांगलं फाईन याचं बॅटर बनवून घ्यायचं. आता याच्यामध्ये फक्त अर्धा कप पाणी घातलेलं आहे. जास्त जर पातळ बॅटर केलं तर मग डोसा बनवण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. आता त्याला फक्त 10 मिनटं साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊयात. तर इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटीपेक्षा कमी खोबरं, पाव वाटी कच्चे शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा दही टाकून याचीसुद्धा चटणी बनवून घेतलेली आहे. तुम्ही जिरं खात असाल, कोथिंबीर, कढीपत्ता खात असाल तर ते घातलं तरी चालेल. आता याला आपण तडका मारून घेऊयात. तर मी फक्त तेलाचा तडका दिलेला आहे. 1 चमचा शेंगदाण्याचं तेल चांगलं कडकडीत गरम केलं आणि ते टाकलेलं आहे. तुम्ही जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर खात असाल तर याच्यामध्ये टाकलं तरी चालेल. आता उपवासासाठी आहे म्हणून मी बाकीच्या कुठल्याही वस्तू घातलेल्या नाहीत. फक्त दहीने याला चांगली टेस्ट येते. आता तोपर्यंत आपलं पीठ इथे चांगलं एकजीव झालेलं आहे. बघा, अजिबात याच्यामध्ये जाड असा भाग ठेवलेला नाही. साबुदाणा, भगर पूर्ण बारीक करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी सोडा, बेकिंग पावडर काहीच घालणार नाही. फक्त आता तवा पुसून घेतला. आपण जसं नेहमी कमी गरम तव्यावरती डोसा टाकतो तसंच मी सुद्धा कमी गरम तव्यावरती डोसा टाकला. तरी इथे फक्त काय झालं की मी छोटी पळी घेतली होती आणि पळी छोटी असल्यामुळे मला इथे हे बॅटर स्प्रेड करण्यासाठी वेळ लागला आणि बघा, लगेच हा पूर्ण डोसा इथे पॅनला चिपकला. आणि जिथे मोठा आणि क्रिस्पी डोसा व्हायचा तिथे छोटा आणि चिकट डोसा झालेला आहे. म्हणून इथे एक टिप आहे की डोसा स्प्रेड करताना तवा खूप थंड ठेवू नका. थोडासा गरमच तव्यावरती डोस्याला स्प्रेड करा आणि पळी त्याची मोठी घ्यायची, म्हणजे पटपट डोसा स्प्रेड होतो. आता हा स्प्रेडसुद्धा झाला नाही. आणि आता पुढे बघा, याचा पेपर डोसा झाला की नाही झाला. आता मी याला चिरा पडायला लागल्यानंतर तेल लावून घेतलं. आता इथे गॅसची फ्लेम मी हाय करून घेतली, म्हणजे डोसा खालून होईल. तर बघा, खालूनसुद्धा पाहिजे तसा त्याला कलर आला नाही. आता इथे मी याला तेल लावून थोडं सुकवून घेतलं आणि बघा, इथे लगेच चिरा पडतात. चिरा पडल्या की आपण त्याला तेल लावतो आणि आता हा लगेच इथे खालून चमच्याला चिपकण्यास सुरुवात झाली होती. तर याला असा रंग आलेला आहे. तर खूप थंड अशा तव्यावरती डोसा टाकायचा नाही, चांगल्या गरम तव्यावरती टाकायचा. पळी मोठी घ्यायची, पटपट त्याला स्प्रेड करायचं आणि मग तसं जर केलं तर मग डोस्याला चिरासुद्धा पडत नाही. आता याला खालून भाजून घेतलं आणि ज्यावेळेस पेपर डोसा असतो त्यावेळेस त्याला दोन्ही साईडने भाजून घेतलं नाही तरी चालेल. तर आता खालची साईड झाली तर बघा, याला असा कलर आलेला आहे. आता इथे गॅसची फ्लेम हाय करूनसुद्धा हा डोसा झाला नाही. आणि बघा, याला मी पेपर डोस्याप्रमाणे रोल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा मध्येच तुकडा पडला. आता पेपर डोस्याप्रमाणे सुद्धा रोल करून दाखवते, तर याचा रोल झाला नाही. तर मी याला नंतर फोल्ड करून काढून घेतलं. तर या चुका असतात. तर हा डोसा जाड झालेला आहे. पेपरप्रमाणे जर पातळ डोसा केला तर त्याचा बरोबर रोल तयार होतो. तर इथे या टिप होत्या ज्या मला वाटल्या आणि मी त्या सांगितलेल्या आहेत. तर आता इथे आपण हा डोसा काढून घेऊयात. आणि तांदूळ उडदाच्या डाळीचं बॅटर असेल तर तिथेसुद्धा ही चूक केली तर तिथेसुद्धा हाच प्रॉब्लेम येतो. आता मी इथे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि मोठा चमचा घेतलेला आहे. मोठा चमचा घेतल्यामुळे पटपट इथे बॅटर पडलं आणि बघा, लगेच ते स्प्रेड झालं. आणि मी टाकतानासुद्धा लांब लांब टाकलं होतं. सुरुवातीला आपण जो डोसा केला तिथे मध्येच सगळं बॅटर टाकलं होतं. तर तसं न करता थोडं साईडला बॅटर टाकायचं आणि पटपट स्प्रेड करायचं. आता इथे गरम तवा आहे त्याच्यामुळे लगेच बॅटर सुकलेलं आहे. बघा, मी टाकत आहे तोपर्यंत डोसा इथे सेट झालेला आहे. अशा डोस्याला बघा जास्त चिरा पडत नाही. हा सुद्धा जसा पाहिजे तसा डोसा काही झाला नाही. तर मी इथे 3 डोसे तुम्हाला दाखवते. आता हा सुकला. आता मी याला गोल करण्याचा प्रयत्न केला तर हा सुकला आणि यालासुद्धा थोडेसे चिरा पडलेले आहेत. पहिल्यापेक्षा थोड्या कमी चिरा पडल्या. तर चिरा पडल्या तर बघा, तो डोसा चांगला लागत नाही, तुम्हाला अनुभव असेल. आणि जशी जाळी पडायला पाहिजे तशी काही याला जाळी पडली नाही. तरी ते चिरा पडण्यास सुरुवात झाली की लगेच मी आता याला तेल लावून घेतलं. आता हा सुकला बघा. याला आता तेल लावून घ्यायचं. तेल लावलं म्हणजे काय होतं, त्या चिरा ज्या असतात त्या झाकल्या जातात आणि आपण इथे डोस्याला पलटी केलं की तो दुसऱ्या साईडने सुद्धा चांगला भाजला जातो. तर बघा, ज्या चिरा असतात त्याच्यामधून तेल खाली जातं आणि हा सुद्धा डोसा
बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. तर मी सगळ्या साईडने तेल लावलं आणि आता हा खालच्या साईडने मी चेक करते भाजला गेला का नाही. आता बघा इथपर्यंत भाजलेला आहे. तर आता याच्यामध्ये बटाट्याची चटणी भरून घेते आणि आता यालासुद्धा रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु याचासुद्धा रोल झाला नाही. कारण बघा हा सुद्धा जो डोसा पाहिजे तेवढा पेपर डोस्याप्रमाणे झाला नाही. आता इथे खूप चटके बसत होते, म्हणून मी इथे चमचाच्या मदतीने याला याप्रमाणे पलटी करून घेतलं आणि बघा हा सुद्धा पेपर डोस्याप्रमाणे झाला नाही. आणि बघा हॉटेलमध्ये आपण जसा डोसा घेतो तसा नाही, परंतु याची चव नक्की चांगली झालेली आहे. बघा बराच वेळेस आपण डोसा करतो, तो जर असा झाला तर त्याची एक साईड जर आपण भाजली नाही तर ती पिठाप्रमाणे लागते किंवा तोंडामध्ये कच्चं कच्चं लागतं. आणि आपण घरी बनवलेला डोसा बघा बराच वेळेस नरम पडतो, तर ते का ते सुद्धा सांगते. तर आता बघा मी त्याला काढून घेतलेला आहे आणि इथे पॅनला फक्त पुसून घेतलं आणि दुसरा डोसा मी बाहेरून टाकण्यास सुरुवात केली. आता ज्यावेळेस तवा तेलकट होतो त्यावेळेस डोसे चांगलेच होतात. आणि जर तेलकट करायचं असेल तर त्याच्यावरती पाणी शिंपडायचं, पुसून घ्यायचं, तेल लावायचं, परत पुसून घ्यायचं, म्हणजे तवा तेलकट होतो. आता मी याला असा टाकलेला आहे. आता इथे बघा एकदम जाळी पडलेली आहे. आता याचे दोन्ही साईड भाजल्या नाही तरी चालतील. तर हॉटेलमधील जो डोसा आपण खातो बघा, आपण हॉटेलमध्ये गेलो की ऑर्डर देतो आणि वेट करतो. तर तिथे आपण रिकामे बसलेलो असतो, तिथे काही आपल्याला काम नसतं आणि आपल्याला ज्यावेळेस ऑर्डर येतं त्यावेळेस आपण लगेच खाण्यास सुरुवात करतो. गरम गरम डोसा आला की आपण काही वेट करत नाही, लगेच खातो. आणि बघा मग तो आपल्याला क्रिस्पी लागतो. परंतु घरात तसं नसतं, आपण केल्यानंतर ते थोडा वेळ तसंच असतं आणि लगेच डोसा तो नरम पडतो. म्हणून ज्यावेळेस डोसा होईल तो लगेच खायचा. आणि जर मग तुम्ही त्याला ठेवलात तर मधील असू द्या किंवा घरातील, तो नरमच पडतो. हॉटेलमधील डोसा तुम्ही कधी पार्सल आणला असेल तर तुम्हाला माहिती असेल की तो सुद्धा घरी येईपर्यंत एकदम नरम पडलेला असतो. म्हणून ज्यावेळेस डोसा होतो त्यावेळेस तो लगेच खायचा, म्हणजे तो क्रिस्पीच असतो. तुम्ही जर त्याला जास्त वेळ ठेवलं तर घरचा डोसा असू द्या किंवा हॉटेलमधला डोसा असू द्या, तो नरमच पडणार आहे. बघा आता इथे जे सगळे छिद्र होते ते मी इथे कवर करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामधून तेल टाकलं आणि आता खालून चांगला त्याला क्रिस्पी कलर आला की आता याला आपण रोल करून घेणार आहोत. तर हा झालेला आहे पेपर डोसा. तुम्ही असा तांदूळच्या पिठाचा करून बघा. आणि हा तर उपवासाचा आहे, उपवासाचा सुद्धा ट्राय करून बघा. आता इथे बघा व्हिडिओ स्किप न करता, एडिट न करता मी याला रोल करून दाखवलेला आहे. हा झालेला आहे पेपर डोसा. आता हा झाला की तुम्ही याला 10 मिनिटाच्या आत खाल्लं तरच हा क्रिस्पी राहणार आहे, नाहीतर हा सुद्धा नरमच पडणार आहे. तर पेपर डोसा नेहमी गरम तव्यावरती टाकायचा आणि त्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच भाजायचा, म्हणजे त्याला लवकर कलर येतो आणि तो क्रिस्पी बनतो. तुम्ही याच पिठाच्या आंबोळ्या बनवू शकता. त्याच्यामध्ये अर्धं उकडलेलं बटाटं चांगलं दळून टाकलं तर खूपच छान आंबोळ्या होतात. नक्की ट्राय करून बघा. हे पीठ स्प्रेड करताना अजिबात चमच्याला चिपकलेलं नाही किंवा चिटकून वरती आलेलं नाही. बराच वेळेस पीठ स्प्रेड करताना ते आपल्या चमच्याला किंवा वाटीला किंवा पळीला चिपकून वरती येतं. तर या टिप्स फॉलो करून तुम्ही डोसा करून बघा. तर याच्या अगोदरसुद्धा मी उपवासाच्या आंबोळ्या आणि डोसा याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तव्यावरती डोसाचं बॅटर टाकून झालं की लगेच गॅस फुल करायचा. जास्त वेळ स्लो फ्लेमवरती डोसा भाजायचा नाही, म्हणजे तो तुटत नाही. तर या टिप्स फॉलो करून डोसा बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.